पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी खूप व्यवस्थित बोलतोय, मला फक्त तिचा फोन चेक करायचा, हात नाही लावायचा तिच्या फोन। असं काय करतोय आप? अद्वैत तू समजून घेत नाही समजून घ्यायचंय मला, काय करणार आहेस? तेजस 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 प्लीज जाऊ दे, शांत राहा, शांत राहा, प्लीज शांत थांब, तू नको मध्ये पडूस। अगं ह्या वेळेला आत्ताच नाही अडवलं ना तर ही काय करेल ना कोणाला कल्पना नाहीये। तेजस पण प्लीज प्लीज अद्वैत हे बघ, तुम्ही काही बोलू नका प्लीज। अरे तू काय मूर्ख आहेस का अद्वैत? तुला कळत नाही ही रुपाली? बस आता एक शब्दही ऐकायचा नाही। ठीक आहे, मग हिला विचार ना। बाबा तुम्ही प्लीज शांत व्हा। अरे पण ह्याला कळायला नको का? तुम्हाला सांगितलं ना मला काही ऐकायचं नाहीये म्हणून। तुम्ही शांत बसा आणि मलाही शांत राहू द्या। आता कोणीही काही त्रास देणार नाही आई। अद्वैत अरे मला सांगितलं ना मला काही ऐकायचं नाहीये म्हणून। अरे पण तू त्यांच्यावर का ओरडतोयस? त्यांच्यावर ओरडून काय होणार आहे? तू मला शिकवू नकोस तेजस। अद्वैत मी तुला काही शिकवत नाहीये। अद्वैत एकदा गोष्टींचा नीट विचार कर। तेजस ऐकून घे ना प्लीज। बंटी मामा आजपर्यंत जे काही करत आलाय ना ते हिच्या सांगण्यावरून करत आलाय। अरे मला माहितीये हिने आणि बंटी मामाने आजपर्यंत मिळून काय काय केलंय। मी तुला सांगतोय अरे आताही हे सगळं घडतंय ना त्यात हिचाच हात आहे। बंटी मामाला गायब सुद्धा हिनेच याच बाईने केलं असणार। आई तेजस आई येते तुझी। ती आई तुझी असेल, माझी आई मेली आहे कधीच। तेजस काय बोलतोयस तू, कळतंय का तुला? मी बोलतो ते मला कळतंय रे, पण तुझं काय? हा आणि माझा सोड रे। तू ह्यांना बाबा म्हणायचं का थांबवलंस? बोल ना, या व्यक्तीने काय नाही केलं तुझ्यासाठी? बोल। पण तरी तू त्यांना बाबा म्हणून हाक मारतोस का? नाही। मग मी अशा क्रिमिनल माइंडेड बाईला आई म्हणून कसं काय हाक मारू? तेजस माइंड युअर लँग्वेज। क्रिमिनल माइंडेड वगैरे नाही आहे। अद्वैत तुला कळत नाहीये आम्ही काय सांगायचा प्रयत्न करतोय। तू इतकी वर्ष लंडनला होतास। बाई अरे या बाईला माझ्यापेक्षा चांगलं अजून कोणीच ओळखू शकत नाही। बोलू दे त्याला, जे मनात आहे ना ते सगळं बोलून टाकू दे एकदा। मी विचार सुद्धा केला नव्हता रे, स्वप्नातही विचार केला नव्हता की तेजस माझ्याबद्दल असा विचार करत असेल आधी। तुला म्हटलं नाही नाटकं माझ्या समोर करायची नाहीत म्हणून? आणि ज्या दिवशी अद्वैतलाही नाटकं कळतील ना तेजस। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी काही नाही बोलत आता, मी काहीच बोलत नाही। पण तू जा आणि त्या बाईचा फोन चेक कर, बघ ती बंटी मामाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे की नाही। बंटी मामा भाऊ आहे तिचा, का नसेल ती बंटी मामा बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये? साहेब मी मगाशी पण तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते, हे सगळं दिसतं तेवढं साधं नाहीये। तुमच्या का लक्षात येत नाहीये? ते दोघंही एकत्र गायब झाले। मग याच्याशी आईचा काय संबंध आहे? साहेब बंटी मामा, रुपाली बाई साहेब आणि त्या इंद्राणी ताई या सगळ्यांनी मिळून हे सगळं घडवून आणलं। ते तिघं एकमेकांना सामील आहेत। अधोक्षजने रुपालीच्या सांगण्यावरून इंद्राणीची आईशी ओळख करून दिली आहे। आता आलंय तुझ्या लक्षात? ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना मी दोषी आहे? फक्त वाटत नाहीये, तू आहेस। आणि हिम्मत असेल ना तर कबूल कर। आज अधोक्षजची चोरी पकडली जाईल म्हणून तो तुझ्या सांगण्यावरून गायब झालाय। आणि एवढंच आहे तर तू दाखव ना फोन। ठीक आहे, चेक होऊ दे माझा फोन आधी। बघ त्यांचं म्हणणं आहे ना की मी बंटीला गायब केलंय। बघ मी बोलले तरी का त्याच्याशी? बघ तू प्लीज आधी प्लीज बघ माझा फोन। आई यांच्या ऐकण्यावरून मी का फोन चेक करू तुझा? त्यांचा विश्वास नाहीये तुझ्यावर, पण माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर। मी फोन नाही चेक करणार।
असू देत काही असू देत, पण यांच्या समाधानासाठी तरी तू फोन चेक कर आधी प्लीज. आई पण प्लीज माझी शपथ आहे तुला, प्लीज चेक कर फोन. बंटी मामा बरोबरचा शेवटचा फोन कॉल 10 दिवसांपूर्वीचा आहे. काय तुम्हाला म्हटलं होतं ना या बाईचा काही भरोसा नाही म्हणून. काय काय डिलीट केलीस ना कॉल हिस्ट्री. मी तर काय करू, म्हणजे विश्वास ठेवशील माझ्यावर? विश्वास ठेवायची लायकीच नाही का तुझी. तेजस लायकी नाही काढायची साईची. हा बरोबर, आणि लायकी काढण्यासाठी ना ती आधी असावी लागते. तेजस खूप अपमान करतोय ना तू आईचा. मग तो नाही केला पाहिजे. बरोबर, हिचा अपमान नाही केला पाहिजे. या बाईला हात धरून या घराच्या बाहेर काढलं पाहिजे. साहेब काय करता तुम्ही? शांत हो शांत हो तेजस, शांत हो शांत हो. समजून घेत नाहीये. अद्वैत भाईजी सॉरी, मी आतापर्यंत या सगळ्यात पडले नाही, पण आज आज तुम्ही तेजसवर हात उचलला. तुम्ही त्याच्याशी असं नाही बिहेव करू शकत. बस हे तू त्याला समजाव ना. पण काय समजावू त्याला? तो तुमच्याशी अति शांतपणेच बोलत होता. तुम्ही चिडले आणि हात उचललात. भाईजी मी त्याची वाईफ आहे आणि मला नाही आवडणार माझा नवऱ्यावर कोणी हात उचललात. फाल्गुनी फाल्गुनी आय एम सॉरी, पण आईला कोणी काही बोललं ना तर मला नाही सहन होत. परमेश्वरा, हे सगळं दाखवण्यापेक्षा मला मरण का नाही दिलंस? आजी आई आई नाही सहन होते मला आता. तू आधी शांत हो बघू. सहन होते. आई माझं ऐक. हे बघ हे बघ, आता तुम्ही कोणी काही मला समजावू नका, मला नाही सहन होत. आई माझं ऐकून तर घे ना. मला मला आता एकटीला राहू दे. आई आज पुन्हा एकदा आईवरती खोटा आरोप केलात तुम्ही. काहीही संबंध नसताना तिला मध्ये आणलात. इथून पुढे तरी आईवरती आरोप करताना 100 वेळा विचार करा मिस्टर राजाध्यक्ष. चल. साहेब आधी बंटी मामाला शोधायला हवा. मी बघतो काय करायचं ते. मी विचार करतोय अध्यक्षात जरी सापडला आणि त्याला विचारलं, चोरपाली सारखंच नाही म्हणणार. हो, पण ऍटलिस्ट आपल्याला काहीतरी क्ल्यू मिळेल. हा नेत्रा,
बाईसाहेबांनी हे सगळं खूप विचारपूर्वक केलंय, अगदी शांत डोक्याने. म्हणूनच तर हे दोघं अचानक गायब झाले आणि आपल्याला पत्ता सुद्धा नाही लागला. त्या बाबतीत ती एक्सपर्ट आहे, मी ओळखतो ना तिला चांगलं. त्या अद्वैतच्या डोक्यात काय काय भरलंय देवच जाणे. कसा वागतोय तो? त्याने तेजसवर हात उगारला. बाबा जाऊ दे ना, सोडा तो विषय आता. अरे कसा जाऊ तू? अद्वैत असं नव्हता रे. शांत होता, हळवा होता. माणसांची किंमत होती त्याला. आज तो रुपालीसाठी मला बाबा नाही म्हणाला. साहेब साहेब तुम्ही नका त्रास करून घेऊ. ते आता रागवलेत म्हणून असं वागतायत. हे असं रागाच्या भरात बापाला बाप म्हणायचं नाही. हे काय वागणं झालं? साहेब आता वेळच अशी आहे, त्यामुळे त्यांचा स्वभाव बदललाय. पण तुम्हालाही माहिती आहे, माणसाचं वागणं बदललं तरी त्याचं मन नाही बदलत. आणि अद्वैत साहेबांचं मन तुमच्यापेक्षा चांगलं कोणाला माहिती आहे. अद्वैत साहेबांबरोबर राहून थोडं थोडं का होईना मलाही त्यांचं मन कळायला लागलंय. आणि खरंच ते असे नाही आहेत. हे असं चिडणं, हात उचलणं हे त्यांच्या स्वभावातच नाहीये. त्यांचा स्वभाव त्यांच्या आईसारखा आहे, ममता मावशींसारखा. लोकांची काळजी घेणं, राग आला तरी पटकन जाणं, कोणाला काय हवं नको ते बघणं, असे अद्वैत साहेब. रुपाली बाईसाहेबांमुळे काही गोष्टी बदलल्या आहेत, पण मी तुम्हाला खात्रीने सांगते, अद्वैत साहेब तुम्हाला बाबा नक्की म्हणते. तुमचा विश्वास आहे ना देवी आईवर? देवी आई सगळं नीट करेल. नेत्रा, हे जे सगळं घडतंय ना, घडत नाहीये साहेब, घडवून आणलं जात आहे. इंद्राणीताई अशा अचानक का निघून गेल्या ते शोधून काढावं लागेल. त्यांच्या अशा अचानक निघून जाण्यामागे काहीतरी गूढ आहे. परमेश्वर आपली का परीक्षा घेतोय? का असं काहीतरी घडतंय? आई, आई, मला माहितीये मी इथे आले ते तुम्हाला आवडलं नाहीये, पण काय करू? हे घरात जे काही सगळं चाललंय ना, त्यांनी राहवलं नाही मला, म्हणून आले. आई, हात जोडते तुमच्या पुढे, पण प्लीज मला असं दूर करू नका. आपलं आई मुलीचं नातं आहे ना, हो, नका ना तोडू असं, प्लीज. मला गरज आहे तुमची आई. हे बघ रुपाली, हे बघ आई, मी हवं तर इथून, तुमच्या खोलीतून काय, या घरातून निघून जाईल, पण बाबांची शपथ घेऊन सांगते, मी इथून निघून गेले ना तरी माझ्या डोक्यात सतत या घराच्या भल्याचाच विचार राहील. आई, तुम्ही इंद्राणी मॅडमना इथे घेऊन आलात, तो निर्णय किती योग्य होता आई तुमचा. सगळं व्यवस्थित होतंय असं वाटायला लागलं होतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे
शेखर आणि अद्वैतच्या नात्यामधला दुरावा कमी होत होता आई. छान होत होतं सगळं. तेवढ्यात इंद्राणी मॅडम घर सोडून निघून गेल्या. का गेल्या काय माहित, पण त्या निघून गेल्या आणि बघितलं ना कसं व्हायला लागलंय घरात परत सगळं. आई तुम्ही त्यांना इथे या घरी घेऊन या प्लीज. मी या घरातून निघून जाते हवं तर, पण इंद्राणी मॅडमना या घरात आणा तुम्ही. त्यांची गरज आहे या घराला आई. त्या आल्या ना तर सगळं व्यवस्थित होईल. मी निमित्त मात्र आहे आई, पण खरी अडचण काय आहे ते कळायला हवं ना आपल्याला. बाबा किती दिवसांनी बघतेय तुम्हाला. कसे आहात तुम्ही? येते आई. बघा काहीतरी प्लीज. आजी, रुपालीबाई साहेब काय सांगत होत्या? त्या इंद्राणीताईंबद्दल काहीतरी बोलत होत्या ना? आजी, बाईसाहेब काहीही बोलतील, तुम्ही त्यांच्यावर विश्वास नका ठेवू. नेत्रा, तू जा इथून. मला आता कुणाकडून काही ऐकून घ्यायचं नाहीये. अगं माझं डोकं आता जड झालंय. मला कुणाकडून काहीही ऐकायचं नाहीये. तू जा इथून. मला एकटीला राहू दे. आजोबांसाठी सूप आणलं होतं, तेवढं देऊन जाऊ? ठेव तिथेच, मी देईन नंतर. हात सोडा, हात सोडा माझा. काय करताय तुम्ही? अगं सोडणार आहे हात? कसं कळत नाही ग तुला? हे बघ, बेडकाने स्वतःमध्ये किती हवा भरली ना तरी तो बैल होत नाही, बेडूकच राहतो. तुझा भ्रमाचा भोपळा असाच फुटणार आहे. समजून घे जरा. इतकी खड्डे खणलेस माझ्यासाठी, पण शेवटी तूच तोंडावर आपटलीस ना. का कळत नाहीये तुला? नाही पण तुझ्या हिमतीचं, तुझ्या आत्मविश्वासाचं खरंच कौतुक वाटायचं मला. पण आता तू जे करतेस ना तो मूर्खपणा आहे ग. नको करूस असं. तुझ्या लक्षात येत आहे का, इतकं सगळं होऊन सुद्धा मी अजूनही इथेच आहे, याच घरात, माझ्या जागी. मुंगीने वारुळ रचावेत, पर्वत उभा करण्याच्या फंदात पडू नये. झेपत नाही ते. पण तुझी हौस असणारच तर कर प्रयत्न, भरपूर प्रयत्न कर. पण एक गोष्ट सांगू का, आता मी जे करणार आहे ना त्यापुढे निभाव नाही लागणार आहे तुझा. चिरडलीच असशील तू.
तुझा डाव संपलाय आता नेत्राबाई. माझा खेळ सुरू झालाय. वेट अँड वॉच. कधी कधी वाटतं काय करते मी, हे सगळं अशक्य आहे. पण मग आठवतं माझ्या या घरात येण्यामागे काहीतरी कारण आहे. या घराशी तुझं काहीतरी नातंय नेत्रा. हे घर तुला इथे परत बोलावेल. पुन्हा तुझी पावलं या घराकडे वळतील. प्रयत्न करून बघ, तू इथेच परत येशील.